नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स। असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघांमध्ये विभागले गेलेले आहेत, हे आपण अभ्यासलेले आहे। त्यापैकी रंध्रीय प्राणीसंघ, निडारिया प्राणीसंघ व चपटे कृमी प्राणीसंघ यांची वैशिष्ट्ये काय आहेत, या संघांमध्ये येणारे प्राणी कोणकोणते आहेत, याचा अभ्यास आपण मागील भागामध्ये केलेला आहे। आज आपण पुढचे प्राणीसंघ अभ्यासणार आहोत। गोलकृमी प्राणीसंघ। नावाप्रमाणेच या प्राण्यांचे शरीर बारीक धाग्यासारखे लांबट किंवा दंडगोलाकार असे असते आणि म्हणूनच या प्राणीसंघाला गोलकृमी म्हणजेच या प्राणीसंघातील प्राण्यांना गोलकृमी असे म्हणतात। या प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण बघ। गोलकृमी या प्राण्यांची पुढचं वैशिष्ट्य आहे, हे प्राणी अंतःपरजीवी म्हणजेच एंडोपॅरासाइट्स असतात, परंतु काही स्वतंत्र राहणारे असून ते पाण्यात किंवा जमिनीवरही आढळतात। या चित्रामध्ये तुम्हाला दिसते मानवाच्या आतड्यामध्ये हे प्राणी मुख्यत्वे करून राहतात। यामध्ये या आतड्यामध्ये इन्फेक्शन होतं। उदाहरणार्थ ॲस्कॅरिस गोलकृमी जो आहे याच्यामुळे ॲस्कॅरियासिस नावाचा आजार होऊ शकतो। तर हुकवर्म जो आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसतोय बघा, हा जो प्राणी आहे हा हुकवर्म। या हुकवर्म हा सुद्धा मानवी आतड्यामध्ये पोटामध्ये असतो आणि याच्यामुळे पोटदुखी होऊ शकते। त्याचबरोबर पिनवर्म हा जो आहे, हा पिनवर्म हा सुद्धा आतड्यामध्ये असतो, त्याच्यामुळे उलट्या जुलाब होऊ शकतात। तर अशा प्रकारे हे प्राणी आतड्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात। पुढचं वैशिष्ट्य आहे, या प्राण्यांचे शरीर हे त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते आणि म्हणूनच यांना सुडोसिलोम असे म्हणतात। या कृमींचे शरीर अखंडित असून त्याभोवती भक्कम उपचर्म असते, एपिडर्मिस सिक्रेट्स क्युटिकल, आणि त्याने हे उपचर्म तयार होते। हे प्राणी एकलिंगी असतात। या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा, ॲडल्ट मेल अँड फिमेल, नर जंत आणि मादी जंत, ह्या दोन आपल्याला वेगवेगळी लिंग या ठिकाणी आढळून येतात। तर अशा प्रकारे हे प्राणी एकलिंगी असतात। या प्राणीसंघात आढळणाऱ्या प्राण्यांची उदाहरणं आहेत ॲस्कॅरिस, ज्याच्यामुळे ॲस्कॅरियासिस हा आजार होऊ शकतो। त्यानंतर डोळ्यातील जंत, त्याला लोआ लोआ असं म्हणतात। तर हत्तीपाय रोगाचा जंत एलिफॅन्टायसिस फिलॅरियासिस हा जो आहे, हा हत्तीपाय या रोगाचा जंत जो आहे, फिलारिया वर्म, याच्यामुळे हत्तीपाय हा रोग होतो। वलई प्राणीसंघ। या ठिकाणी चित्रात तुम्हाला दिसते बघा, सेगमेंट्स शरीर जे आहे हे सेगमेंट्सनी तयार झालेलं आहे। तर हे प्राणी लांबट दंडाकृती असून त्यांच्यामध्ये खंडीभवन आढळते आणि म्हणूनच त्यांना
खंडीभूत कृमी सेगमेंटेड वर्म्स असंही म्हटलं जातं. हे प्राणी त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित असतात. तसेच त्यांच्या शरीरात सत्य देहगुहा आढळून येते. यांचे प्रचलन होण्यासाठी दृढ रोम म्हणजे सेटे किंवा परापात, पॅरापोडिया किंवा चूषक यासारखे अवयव असतात. गांडुळामध्ये आपल्याला हे बघा, हे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला, हे सेटे आढळतात. याच्या साहाय्याने यांचं प्रचलन मुवमेंट होते. तर जळूमध्ये आपल्याला चूषक हा अवयव, सकर्स हा अवयव असतो, त्याच्या साहाय्याने हा पुढे जातोय. तर नेरिस याच्यामध्ये आपल्याला पॅरापोडिया हे अवयव आढळतात. आता पॅरा म्हणजेच बिसाइड आणि पोडिया म्हणजेच फूट. तर पॅरापोडिया म्हणजेच बाजूला असलेल्या त्या पायांच्या सहाय्याने यांचं प्रचलन होतं. यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट उपचर्म असते, क्युटिकल व्हिच कव्हर्स बॉडी फॉर प्रोटेक्शन. हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगीही असतात. या प्राणी संघामध्ये येणारे प्राणी आहेत नेरिस, जळू. या प्राण्याचा आयुर्वेदामध्ये उपयोग केला जातो. जळू अशुद्ध रक्त ओढून घेते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर काढण्यासाठी या जळूचा उपयोग केला जातो. आणि गांडूळ याला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात, कारण गांडूळ शेतामध्ये किंवा मातीमध्ये राहतो आणि त्याचं खाद्य म्हणजेच मातीत कुजणारे घटक आणि ते मिळवण्यासाठी हा माती वर खाली करतो. तसंच सेंद्रिय पदार्थांचं विघटन करण्यासाठी सुद्धा गांडूळ मदत करतात आणि त्यामुळे माती भुसभुशीत होते, मातीमध्ये हवा खेळती राहते आणि या सगळ्या कारणांमुळे गांडुळाला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हटले जाते. पुढचा संघ आहे संधिपाद प्राणी संघ, फायलम आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा या ठिकाणी तुम्हाला लॉबस्टर हा प्राणी दिसत आहे. या प्राण्याचं शरीर तुम्हाला दिसतंय बघा, छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अनेक उपांगे असतात. बघा, अगदी आपण मोजू शकत आहोत. तर कोळी किंवा कीटकामध्ये सुद्धा बघा आपल्याला असे काय दिसत आहेत, उपांगे दिसून येतात. तर या प्राण्यांची ही अंग जे आहे हे छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेलं असतं आणि म्हणून यांना संधिपाद प्राणी असे म्हणतात. जॉइंटेड अपेंडेजेस. या प्राणी संघामध्ये आढळणारे हे विविध प्रकारचे प्राणी, आतापर्यंत बघितलेल्या प्राणी संघापैकी या प्राणी संघामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात प्राणी आहेत आणि म्हणून संधिपाद प्राणी संघ हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. सर्वात मोठा, त्याचबरोबर जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी असा हा संघ आहे. हे प्राणी आपल्याला अगदी खोल महासागर तसेच उंच पर्वत शिखरे अशा सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आढळून येतात. जवळजवळ 9 लाख प्रकारच्या प्रजाती या प्राणी संघामध्ये आपल्याला आढळून येतात. वेगवेगळ्या प्रकारचे कीटक, कोळी, सेंटिपेड्स, मिलीपेड्स, स्कॉर्पियन्स, विंचू अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्राणी या प्राणी संघात आपल्याला आढळतात. या प्राण्यांमध्ये आपल्याला द्विपार्श्व सममिती आढळून येते. दिसतंय बघा आपल्याला,
द्विपार्श्व सममिती आढळते. तसेच त्रिस्तरीय आणि सत्य देह गुहायुक्त असं यांचं शरीर असतं. या प्राण्यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. कायटिन या बाह्य कंकालामुळे या कीटकांच्या शरीरामध्ये असलेले जे काही सॉफ्ट टिश्यूज आहेत त्यांचं संरक्षण होऊ शकतं. तर कायटिन हे एक प्रकारचे कर्बोदक आहे. एसिटाइल ग्लुकोसमाइन या रासायनिक पदार्थांची ही एक शृंखला असते आणि अनेक प्रकारची औषधे, औद्योगिक प्रक्रिया यामध्ये या कायटिनचा वापर प्रामुख्याने केला जातो. या प्राणी संघामध्ये असणारे हे विविध प्राणी शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे 3 भाग आपल्याला प्रामुख्याने आढळून येतात. बघा, लॉबस्टर, खेकडा, झुरळ, कोळी, विंचू, पैसा म्हणजेच मिलीपेड किंवा गोम, सेंटीपेड, झुरळ, माशी, फुलपाखरू हे सगळे प्राणी या प्राणी संघामध्ये येतात. यामध्ये असणारे हे जे कीटक आहेत, या कीटकांना उडण्यासाठी पंखाच्या 2 जोड्या व उपांगाच्या 3 जोड्या असतात. तर झुरळ, प्रॉन्स यासारख्या प्राण्यांना डोके, वक्ष आणि उदर असे 3 भाग असतात. पुढचा प्राणी संघ आहे मृदुकाय प्राणी संघ. फायलम मोल्युस्का. मोल means soft body. Mollusk means soft body. आणि त्यावरूनच या प्राणी संघाला नाव आहे मृदुकाय म्हणजेच मोल्युस्का. तर या प्राण्यांचं शरीर हे मऊ आणि बुळबुळीत असं असतं. त्याच्यावर कवच असतं आणि म्हणूनच यांना मृदुकाय प्राणी असं म्हटलं जातं. शरीर एकदम मऊ बुळबुळीत असं असतं आणि वरती त्यांच्या कवच असतं. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला चित्रात दिसतायत बघा, गोगलगाय, शिंपला यासारखे प्राणी याच्यामध्ये आढळून येतात. हे प्राणी जलचर किंवा भूचर असतात. जलचर असणारे प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ शिंपला यासारखे प्राणी, कालव यासारखे प्राणी समुद्रात आढळून येतात. तर काही प्राणी आपल्याला गोड्या पाण्यातही आढळतात. गोगलगाय तुम्ही बघितली असेल, वरचा भाग जो आहे तो कवचाने आच्छादलेला असतो आणि खालचा भाग मऊ बुळबुळीत असा असतो. त्याचबरोबर ऑक्टोपस हा सुद्धा प्राणी, या प्राण्याचं शरीर बघा कसं असतं, मऊ बुळबुळीत असं असतं. समुद्रात आढळणारा हा प्राणी. तर गोगलगाय भूचर, जमिनीवर आपल्याला आढळते. या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय, देहगुहायुक्त, अखंडित आणि मृदू असते. गोगलगाय जर आपण बघितली तर गोगलगाय सोडून इतर सर्व प्राण्यांचं शरीर हे द्विपार्श्व सममिती दाखवते. यांच्या शरीराचे 3 भाग पडतात बघा. ऑक्टोपस मध्ये आपल्याला द्विपार्श्व सममिती आढळते. गोगलगाय वगळता इतर सर्व प्राणी म्हणजे शिंपला, ऑक्टोपस यांच्यामध्ये, कालव यांच्यामध्ये आपल्याला द्विपार्श्व सममिती आढळून येते. या प्राण्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यांचं शरीर डोके, पाय आणि आंतरांग संहती
अशा 3 भागात विभागलेले असते. म्हणजे शरीराचे 3 भाग पडतात. डोके किंवा अग्रभाग, पृष्ठभाग म्हणजेच पचन संस्थेचा भाग जो आंतरांग संहती असं आपण म्हणतो, आणि पाय किंवा पच्छभाग प्रचलनासाठी असलेला स्नायुमय भाग. बघा, हा माउथ म्हणजेच अग्रभाग, यात डोके, ज्ञानेंद्रिय असतात. पृष्ठभाग हा जो आहे हा आहे बघा स्टमक, इंटेस्टाईन म्हणजेच हा झाला पचन संस्थेचा भाग. आणि हा खालचा जो आहे पच्छभाग, खालचा भाग हा आहे प्रचलनासाठी असलेला, हालचाल करण्यासाठी असलेला स्नायुमय भाग. या ठिकाणी बघा हे 3 भाग आपल्याला आढळून येत आहेत. आणि हा जो आहे आंतरांग संहती, याच्यामध्ये वेगवेगळी इंद्रिय असतात. पचन संस्था, सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण संस्था, प्रजनन संस्था, उत्सर्जन संस्था यासारख्या विविध संस्थांचा समावेश या आंतरांग संहती म्हणजेच पृष्ठभागामध्ये होतो. So area beneath the mantle of a mollusk that contains the internal organs. हा जो सगळा भाग आहे हा internal organs, visceral mass. ऑक्टोपस मध्ये बघा आर्म्स मॉडिफाईड फूट, हे आर्म्स म्हणजेच पायाचा भाग झाला हा. या ठिकाणी हा माउथ, डोळे हा झाला अग्रभाग म्हणजेच डोके. आणि आंतरांग संहती हा जो भाग दिसतोय बघा विसरल मास, हा झाला ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पचन संस्था, प्रजनन संस्था यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या शरीराभोवती तुम्ही शिंपला जर बघितला तर वरती आवरण कसं असतं, कठीण कवच असं असतं. गोगलगाईला सुद्धा बघा वरती कठीण कवच आहे, हे दिसते. सो कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेलं असं हे संरक्षक असं कठीण कवच या प्राण्यांमध्ये आढळून येतं. बघा हे या ठिकाणी दिसतंय, या गोगलगाईमध्ये सुद्धा आपल्याला हे वरचं कवच कठीण दिसतंय. शिंपल्यामध्ये सुद्धा वरचा भाग हा कवच असतो. तर कवच हे काही प्राण्यांना शरीराभोवती असते किंवा काहींमध्ये ते नसतेही. सो आंतरांग संहती प्रावार मॅन्टल या ठिकाणी दिसते बघा, मॅन्टल कॅव्हिटी आहे ही. आणि मॅन्टल या पटली संरचनेने आच्छादलेली असून ही प्रावरी म्हणजेच मॅन्टल जे आहे हे कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षक कवच तयार झालेलं असतं. आणि त्यामुळे याचं संरक्षण होऊ शकतं. आणि हा जो मस्क्युलर फूट आहे, स्नायुमय जो पाद आहे, त्याचा उपयोग हालचालीसाठी होऊ शकतो. या संघामध्ये येणारे विविध प्राणी तुम्हाला दिसत आहेत बघा, कालव, शिंपला, ऑक्टोपस, गोगलगाय यासारखे प्राणी या संघामध्ये येतात. प्राण्यांमधील दुसरा सर्वात मोठा असा हा संघ आहे. सगळ्यात मोठा आहे संधिपाद प्राणी आणि त्यानंतर येणारा आहे प्राणी संघ म्हणजेच मृदुकाय प्राणी संघ. संधिपाद प्राणी संघातील प्राण्यांपैकी सर्वात कमी आणि सर्वात जास्त आयुष्यमान असलेले प्राणी कोणते? बघा, सर्वात मोठा प्राणी संघ आहे आणि यामध्ये लॉबस्टर या प्राण्याचं आयुष्यमान जवळजवळ 100 ते 120 वर्ष इतकं असतं. आणि सर्वात कमी आयुष्यमान असणारा प्राणी आहे मे फ्लाय.
अंदाजे 24 तास, फक्त 24 तास एवढं या प्राण्याचं आयुष्यमान असतं. वलयी प्राणीसंघ, गोलकृमी प्राणीसंघ, संधिपाद प्राणीसंघ आणि मृदुकाय प्राणीसंघ या प्राणीसंघांची आज आपण वैशिष्ट्य बघितली. या प्राणीसंघाची वैशिष्ट्य आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपण आता बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रत्येक प्राण्याची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. प्राणी कोणता आहे? गोम, सेंटिपेड. याचं वर्गीकरण आपल्याला लिहायचं आहे. पहिले वर्गीकरण लिहिताना सगळ्यात पहिले सृष्टी, प्राणी, विभाग, असमपृष्ठरज्जू, संघ, संधिपाद प्राणीसंघ. लक्षणे, आता याची लक्षणं आपण बघणार आहोत. पहिलं लक्षण आहे पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. दुसरं लक्षण आहे यांची अवयव संस्था, स्तर, शरीर संघटन यामध्ये येतं. अवयव संस्था, स्तर, शरीर संघटन यामध्ये आढळून येतं. द्विपार्श्व सममित शरीर त्यांच्यामध्ये आढळते. त्रिस्तरीय व सत्य देह गुहायुक्त शरीर असते आणि शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असते. तर अशा प्रकारे आपल्याला वर्गीकरण आणि त्याची लक्षणं लिहायची आहेत. पुढचा प्राणी आहे हुकवर्म. याचं वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग, असमपृष्ठरज्जू आणि संघ, गोलकृमी. बघा, हुकवर्म याचा संघ कोणता आहे? गोलकृमी. लक्षणं बघूया आपण. पहिलं, पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी, अवयव संस्था, स्तर, शरीर संघटन, द्विपार्श्व सममित शरीर, त्रिस्तरीय व आभासी देहगुहायुक्त शरीर आणि शरीर अखंडित असून त्याभोवती उपचक्र. आकृती काढून नावे द्या व वर्गीकरण लिहा. गोलकृमी किंवा जंत. आकृती तुम्हाला काढायची आहे आणि त्यांना नावं द्यायची आहेत. आता यामध्ये बघा, गोलकृमी किंवा जंत हे जे प्राणी आहेत, या प्राणी संघामध्ये असणारे हे प्राणी एकलिंगी असतात. त्यामुळेच आपल्याला नरजंत आणि मादी जंत हे वेगवेगळे दोन्ही दाखवावे लागणार आहेत. अवयव दाखवूया आपण. मुख, त्यानंतर जनन छिद्र, उत्सर्गी छिद्र आणि शेपूट. बघा, नरजंत आणि मादी जंत. नरजंताचं शेपूट जे आहे हे काय दिसतंय आपल्याला? गोलाकार वक्र दिसतंय. तर मादी जंत जो आहे याचं शेपूट सरळ आहे. हे विशेष आपल्याला या ठिकाणी हा फरक जो आहे हा दाखवणं अपेक्षित आहे. वर्गीकरण लिहूया त्याचं. सृष्टी, प्राणी, विभाग, असमपृष्ठरज्जू, संघ, गोलकृमी. पुढचा प्रश्न आहे, चपटे कृमी व गोलकृमी यातील फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करताना त्यांच्या वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्याला फरक लिहायचा आहे. चपटे कृमी या प्राण्यांचे शरीर सडपातळ किंवा पानासारखे किंवा पट्टीसारखे चपटे असते. तर गोलकृमी यांचं शरीर लांबट, बारीक धाग्यासारखे किंवा दंडगोलाकार असते. दुसरा मुद्दा, या संघातील काही प्राणी अंतःपरजीवी असतात. चपटे कृमीचा आपण मुद्दा बघतोय. तर स्वतंत्र राहणारे प्राणी जलवासी असतात. तर गोलकृमी मधील प्राणी हे सुद्धा अंतःपरजीवी असतात, परंतु स्वतंत्र राहणारे प्राणी पाणी
किंवा माती म्हणजे जलवासी किंवा भूचरही असू शकतात. तिसरा फरकाचा मुद्दा आहे, चपटे कृमी या संघातील प्राणी त्रिस्तरी आणि देहगुहाही नसतात, तर गोलकृमी संघातील प्राणी त्यांचं शरीर त्रिस्तरीय असते आणि त्यांच्या शरीरात आभासी देहगुहा असते. पुढचा मुद्दा, चपटे कृमी या संघातील प्राणी उभयलिंगी असतात, म्हणजेच एकाच प्राण्यांच्या शरीरात नर आणि मादी या दोन्ही प्रजनन संस्था असतात, तर गोलकृमी आपण बघितलं नर जंत आणि मादी जंत हे वेगळे आपल्याला ओळखू येऊ शकतात. चपटे कृमी उदाहरणार्थ प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, पट्टकृमी, तर गोलकृमी उदाहरणार्थ पोटातील जंत, हत्तीपाय रोगाचा जंत किंवा डोळ्यातील जंत. तर खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला काय काय दिलेली माहिती आहे ती लक्षात घ्या. देहगुहा, जननस्तर आणि संघ. देहगुहा पहिला मुद्दा बघूया. देहगुहा नसते आणि कोणता संघ आहे? रंध्रीय प्राणी संघ. मग या रंध्रीय प्राणी संघामध्ये देहगुहा नसते, त्यांचा जननस्तर कोणता आहे? रंध्रीय प्राणी संघातील प्राणी कोणते आहेत? द्विस्तर. जननस्तर त्यांचा कोणता आहे? द्विस्तर. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया आपण. देहगुहा नसते, त्रिस्तर आहे. मग असा प्राणी संघाचं नाव आपल्याला लिहायचं आहे. कोणता येणार? त्रिस्तरीय प्राणी आणि देहगुहा नसलेले प्राणी. कोणता आहे संघ असा? चपटे कृमी. पुढचा आहे गोलकृमींचा संघ. गोलकृमी आणि त्यांच्यामध्ये आभासी देहगुहा आहे. मग त्यांचा जननस्तर कोणता आहे? त्रिस्तर. संधिपाद प्राणी संघ, यांच्यामध्ये देहगुहा असते, त्यांचा जननस्तर आहे त्रिस्तर. तर अशा प्रकारे आपल्याला काही माहिती दिलेली आहे आणि जी आवश्यक माहिती आहे ती त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आणि अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण करायचा आहे. पुढचं आपण बघणार आहोत तशाच प्रकारचं तक्ता पूर्ण करायचं आहे आपल्याला. देहगुहा, रचनात्मक संघटन आपल्याला लिहायचं आहे आणि संघ आपल्याला दिलेले आहेत. प्रत्येकी एक उदाहरणही आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. रंध्रीय प्राणी संघ, देहगुहा नसते. रचनात्मक संघटन त्यांचं काय येणार आहे? पेशीस्तरीय संघटन. उदाहरणार्थ सायकॉन किंवा स्पॉन्जिला. दुसरा प्राणी संघ आहे चपटे कृमी. यांच्यामध्ये सुद्धा देहगुहा नसते. यांच्यामध्ये असणारं रचनात्मक संघटन आपल्याला लिहायचं आहे. उती अवयव स्तर संघटन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. उदाहरणार्थ पट्टकृमी. तिसरा आहे गोलकृमींचा संघ. आभासी देहगुहा असते. यांच्यामध्ये संघटन आहे उती अवयव स्तर. उदाहरणार्थ ॲस्कॅरिस. संधिपाद प्राणी संघ, देहगुहा असते. यांच्यामध्ये रचनात्मक संघटन आहे अवयव संस्था स्तर संघटन. उदाहरणार्थ खेकडा, झुरळ. तर अशा प्रकारे आपल्याला तक्ता पूर्ण करण्यासाठी प्रश्न येऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक संघाची वैशिष्ट्य, त्यांची उदाहरणं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आज आपण वलयी प्राणी संघ, संधिपाद प्राणी संघ, मृदुकाय प्राणी संघ या संघातील प्राण्यांची वैशिष्ट्य तसेच कोणकोणते प्राणी यामध्ये येतात हे आपण बघितलेलं आहे. इतर प्राणी संघ जे आहेत त्यांची वैशिष्ट्य, उदाहरणे आणि अशाच काही प्रश्नासहित पुढच्या भागात भेटणार आहोत. तेव्हा पुढचा व्हिडिओ नक्की पहा, सबस्क्राईब करा.
थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.